जीवाची कोणाला परवाच नाही ना. कामं करा, सकाळपासून सगळं सगळं करा, माझी किंमत नाही आता. टाकणं अजून कपडे धुवायला माहीत परवाच नाही आहे ना कोणाला. किंमतच नाही ना घरात. ते कचऱ्याची गाडी आली आहे, कचरा नेऊन टाक. ये वादा कर लिया हमने स्वच्छ भारत का इरादा. आपणच करत बस आपले सगळे काम. वॉशिंग मशीन देतो ना घेऊन, तुले कायची गायले करून राहिली. बाप्पा वॉशिंग मशीन घेऊन देतो म्हणते, बायको आण म्हणून राहिली तर ते नाही होत त्याच्यानं. वॉशिंग मशीन घेऊन देतो म्हणते मध्ये. सगळं सोड, दवाखान्यात जाऊन ये. 2 दिवसापासून खोकलून राहिला ना तू. जाऊ द्या ना तो विषय, काय जवळ कपड्या ना. बोला. तुमच्या घरी कोणाला सर्दी ताप खोकला आहे का? मला तापही नाही, सर्दी नाही, खोकलाही नाही. घरी कोणी आहे नाही. समोरच्या घरी जा, तिथं दरवाजे खराब करायचे कामं करतात. विकी, ओ विकी. खरे दवाखान्यात गेला होता का? काय म्हणे डॉक्टर? पहिले तुम्ही टायमावर उलाय घ्या, माय सोडा ही चांगला. आई पाणी घेऊ. गुड घ्या. काय होतं एवढ्या कुठल्या मग? चांगला फिट आहे मी, जेवण करतो, व्यायाम करतो, रोज सकाळी कामावर जातो. बरं बाजारात जातो मी, चिकन आणतो. हो. ठीक आहे, दारू पिऊन येऊ नका, येतो मी. दोन सिगरेट, एक माचीस, एक सुका पट्टा खराब द्या. सक्रिय तरुणा मोहीम. सर, इथल्याच मुलाच्या आईनं सांगितलं होतं सर की माझ्या मुलाला 15 दिवस जरी खोकला आणि ताप आहे म्हणून. कोणता मुलगा बोलताच वगळू आहे सर. ठीक आहे ना, आपण काय करू, त्यांची आई किंवा कोणी असेल त्यांना आपण थुंकी नमुना घेण्यासाठी डबे देऊन देऊ. हाच आहे सर तो मुलगा. नमस्कार दादा, बोला. आपलं क्षयरोगाचं सर्वेक्षण चालू होतं. आशामार्फत आणि तुमच्या आईच्या मार्फत आम्हाला माहीत झालं की तुम्हाला 2 आठवड्यापेक्षा जास्त खोकला आहे. तर क्षयरोगाची काही लक्षणं असतात. 2 आठवड्यापेक्षा जास्त खोकला, छातीत दुखणे, वजन कमी होणे, ताप येणे हे सर्व लक्षणे क्षयरोगाची असतात. आपल्याला काय करायचं आहे, तुमचा एक थुंकी नमुना यात घ्यायचा आहे आणि ही डबी आपल्याला आरोग्य केंद्रात सादर करायची आहे. त्यानंतर तुम्हाला कुठला आजार असेल त्याच्याचप्रमाणे तुमची ट्रीटमेंट होईल. आजार नाही आहे कोणाला, समोर जा. सांगितलं होतं ना तुम्हाला. कसा आहे हा? हे काय लावलं तुम्ही? नेहमी दरवाजे भिंती खराब करायचे कामं करता. आज की नाही, हा आपल्याला दुर्लक्ष करत आहे. हाच उद्या आपल्याला शोधत येईल. बरोबर सर. काय 15 दिवसापासून खोकलून राहिला. ते आशाबाई म्हणे 15 दिवसाच्या वर खोकला असला तर टीव्ही असू शकते म्हणे. डॉक्टर आहे काय आली बोलून सांगले टीव्ही आहे म्हणून. एकदा दाखवून तर दे, माहित पडेल ना काय आहे तर. सगळ्याचं काय माझं डोकं खराब करू नको बरं. तुला माहिती आहे ना कामं किती असते माझ्या दुकानात, किती कामं पडून आहे, लोकांची कामं घेतली अंगावर. काय होतं थोड्याशा खोकल्यानं? थोड्याशा खोकल्यासाठी काय दवाखान्यात दाखवू काय मी? आणि दे तुला पा काल तो डब्बा पाहिला, साऱ्या पोळ्या शिल्लक होत्या. पहिले तर चांगला जेवत होता तू, आता काय झालं तुझे? जेवढी भूक राहील तेवढंच जेवण ना माणूस.
अरे तुला माहित आहे काय काय रे तो दवाखान्याजवळचा शामराव गेला म्हणजे टीव्हीनं. काय बोलतो हा अवले का भलता खोकलत जाय तो एका रंगात झाला होता का तू बरोबर आहे. काय विकी कुठे चालला दिसत नाही का दुकानात चाललो म्हणून? तो दवाखान्याजवळचा शामराव गेला म्हणजे टीव्हीनं. अवले का भलता खोकलत जाय तो एका रंगात झाला होता का तू एका रंगात झाला होता का आशा ती आहे काय घरी? घरी नाही ते ड्युटीवर गेली. हो साहेब. हो साहेब. हो साहेब.
मी आय कमीन सर? या काय म्हणता? गुड मॉर्निंग सर. एक संशयी श्रेयरुग्ण होता, त्याला आपल्याला दाखवायचं होतं. ते दाखव. कुठला आपलेच आहे का? हो, आपल्या कार्यक्षेत्रातलाच आहे. या विकी भाऊ. ये रे मित्र. काय म्हणता? भयानक खोकला आहे साहेब. राव ताप येते, गैल्यासारखे वाटते. काल कामावर खोकला आला आणि रक्त पडलं. रक्त पडली? सर, यांचं आपण प्रत्यक्षात वजन चेक केलं होतं. यांचं वजन आधी 65 किलो होतं आणि आता जेव्हा आपण चेक केलं तेव्हा त्यांचं 60 किलो वजन आहे सर. बरं, बसा तो. पाहू आपण, चेक करू. बसा बघू. मी तुम्हाला ही डब्बी देतो. दवाखान्याच्या बाहेर जायचं, आपले दोन्ही हात कमरेवर ठेवायचे, लांब श्वास घ्यायचा, जो घट्ट पिवळसर बेडका पडतो तो या डब्बीमध्ये जमा करायचा आणि ती डब्बी घेऊन इथे ठेवायची. आता ही दुसरी डब्बी घ्या. उद्या सकाळी उठल्यानंतर गुरळ्या करून घ्यायच्या, लांब श्वास घेऊन खोकलायचा, जो बेडका येतो तो या डब्बीमध्ये जमा करायचा आणि ही डब्बी उद्या इथे PHC मध्ये आणून द्यायची. बघ, या रिपोर्टनुसार तुला TB हा आजार झालेला आहे. हा आजार संपूर्णतः बरा होणार आहे. याबद्दल घाबरायची काही गरज नाही आहे. याबद्दल कुठलंही टेन्शन घेऊ नको. मी तुला 6 महिन्याचा जो कोर्स देईल तो तुला पूर्ण करायचा आहे. त्यामध्ये कुठेही खंड पडू देऊ नको. दारू, सिगरेट, तंबाखू वगैरे हे तुला यामध्ये कुठलंही व्यसन करता येणार नाही या 6 महिन्यामध्ये. मला 2 महिन्यानंतर दाखवायला ये. आपण तुमकी नमुना परत एकदा तपासू. तो पॉझिटिव्ह येतो की निगेटिव्ह येतो ते बघू. आणि आपले फार्मासिस्ट आहेत तिकडे, त्यांच्याकडून तू आपला जो 6 महिन्याचा कोर्स आहे तो पूर्ण 6 महिन्याचा कोर्स त्यांच्याकडून घेऊ शकतो. आणि मित्रा, तुला कधीही काही त्रास झाला तर आपल्या गावाचे आरोग्य सेवक आहे, सेविका आहे, मी आहे, काही वाटलं तरी दाखवायला ये. आपण परत एकदा तपासणी करू. फक्त औषध उपचार स्वतःहून बंद करू नको. ठीक आहे? या. वजन करून घ्या. या आधी कधी तुम्ही क्षय आजाराची औषध घेतली आहे का? नाही. तुमच्या वजनासह तुम्हाला 4 गोळ्या दररोज 15 ते 20 मिनिटांमध्ये घ्यायच्या आहे. आणि औषध घेतल्यामुळे कुठलाही त्रास जाणवला तर तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये यायचं आहे. आपल्या मनाने औषध बंद करायचं नाही. ठीक आहे? आणि तुम्ही तुमचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक आणलं आहे का? पासबुक आणि आधार कार्ड हे काय पाहिजे? शासनातर्फे निश्चय पोषण योजना सुद्धा आहे. आणि त्या योजनेमधून उपचार सुरू असेपर्यंत 6 महिन्यापर्यंत आपल्याला सकस आहार मिळावा याकरता DBTद्वारे दर महिन्याला 1000 रुपये मिळणार आहेत. चला तर आपण औषध सुरू करू. मी तुम्हाला ह्या गोळ्या देतो. या गोळ्या तुम्हाला दररोज 4 गोळ्या द्यायच्या आहे. तुम्ही दररोज आमच्या PHC मध्ये अडचण होणार आहे.
नमस्कार दादा, मी वरिष्ठ औषध उपचार परिवेक्षक. आता तुम्हाला कसं वाटत आहे? आता बरं आहे. नियमितपणे गोळ्या घेत आहे? हो. काही त्रास? नाही, आता काही वाटत नाही. या महिन्याच्या अखेरीस तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. बरं. काळजी घ्या. हा, ठीक. या दादा, आता तुमचे सर्व थुंकी नमुने निगेटिव्ह आलेले आहे. तुम्ही आता पूर्णपणे बरे झालेले आहात. परंतु तुम्ही कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका, जेणेकरून भविष्यात तुम्हाला हा आजार होणार नाही. काळजी घ्या. अरे काका, आपली उधारी किती झाली? 1000 रुपये. बरं. आजपासून आपली उधारी बंद. बरं. नमस्कार, मी डॉक्टर हर्षल क्षीरसागर, तालुका आरोग्य अधिकारी धामणगाव रेल्वे. या चित्रफितद्वारे आवाहन करतो की 2 आठवड्यापेक्षा जास्त असलेला खोकला, वारंवार रात्री येणारा ताप, भूक मंदावणे, वजनात घट होणे इत्यादी लक्षणे आढळल्यास आपण त्वरित आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी. क्षयरोगची तपासणी व त्याचा उपचार पूर्णपणे मोफत असतो व क्षयरोगाचा उपचार जर आपण पूर्णपणे घेतला तर तो संपूर्णपणे बरा होतो. नमस्कार, मी डॉक्टर रमेश बनसोड, जिल्हा क्षयरोग अधिकारी, अमरावती ग्रामीण. या चित्रफितद्वारे असे आवाहन करतो की आपल्याला क्षयरोगाचे दूरीकरण जे आहे सन 2025चं करायचे आहे. याच्यामध्ये आपले 3 उद्दिष्ट आहे. पहिलं उद्दिष्ट आहे आपल्याला नवीन क्षयरुग्ण शोधण्याचं जे प्रमाण आहे 2015च्या ऑगस्टमध्ये आपल्याला 80% कमी करायचं आहे. दुसरं जे आहे क्षयरोगामुळे होणारा जो मृत्यूदर आहे याचं प्रमाण आपल्याला 90% कमी करायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे आपला क्षयरुग्णावरती होणारा जो खर्च आहे तो आपल्याला 0वरती आणायचा आहे. तर असे मूळ 3 उद्देश आपले या क्षयरोग दूरीकरण 2025 अंतर्गत करायचे आहे. सोबतच जिल्ह्यामध्ये विविध प्रकारचे उपक्रम जे आहे ते क्षयरुग्णांसाठी राबवले जातात. जसे निश्चय पोषण योजना, याच्यामध्ये रुग्णांना आपण 1000 रुपये जे आहे याच्यामध्ये आपण देतो तो उपचार पूर्ण होईपर्यंत. त्याच्यानंतर प्रधानमंत्री TB मुक्त भारत अभियान अंतर्गत निश्चय मित्रामार्फत आपण पेशंटला जे आहे फूड बास्केट जे आहे उपचार पूर्ण होईपर्यंत आपण याच्यामध्ये देत असतो. नवीन उपक्रम जिल्ह्यामध्ये सन 2023पासून राबवण्यात येत आहे, तो म्हणजे TB मुक्त ग्रामपंचायत, आणि याच्यामध्ये ही सर्वांची जबाबदारी आहे. तसेच सक्रिय क्षयरोग शोध मोहीम जे आहे आपण याच्यामध्ये राबवत असतो वर्षातनं 2 वेळा. याच्यामध्ये संशयित रुग्णाचं जे प्रमाण आहे ते आपण याच्यामध्ये शोधून काढत असतो. याच्यामध्ये आपले जे आरोग्य कर्मचारी आणि आशा जे आहे रुग्णांच्या घरी संशयित रुग्ण शोधण्याकरिता जाते. अशी ही मोहीम आपल्या जिल्ह्यामध्ये राबवली जाते. आणि सोबतच आपल्या जिल्ह्यामध्ये TB हरेका दे जितेगा अंतर्गत विविध उपक्रम जिल्ह्यामध्ये राबवले जातात. धन्यवाद.